नमस्कार, माझं नाव अदिती मयूर देशमुख आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू ऑफ सायबर सिक्युरिटी या मॉड्यूलबद्दल सांगणार आहे. या मॉड्यूलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लॉयटेशन पर्यंत सांगणार आहे. माझा नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा या लिंकवरच अवेलेबल आहे. तुम्ही तिथून बघू शकता. आपण बघूया आता सायबर सिक्युरिटी म्हणजे काय नेमकं. तर सायबर सिक्युरिटी मीन्स प्रोटेक्टिंग सिस्टीम, नेटवर्क्स अँड डेटा फ्रॉम डिजिटल अटॅक. तर सायबर सिक्युरिटी म्हणजे आपली जी सिस्टीम आहे, म्हणजे आपलं जे पीसी आहे, आपले जे नेटवर्क्स आहे आणि जो डेटा आहे तो डिजिटल अटॅक पासून म्हणजे हॅकर्स पासून वाचवणं याला सायबर सिक्युरिटी असं म्हणतात. These attacks are often done to steal information, damage system or demand money ransom. म्हणजे हे जे अटॅक असतात हे मोस्टली आपली जी इन्फॉर्मेशन असते ती चोरायला बघतात, ते डॅमेज करतात सिस्टीमला, म्हणजे काहीही आपला डेटा घेऊ शकतात, चोरू शकतात किंवा मग या उपर ते पैसे पण डिमांड करतात. तर त्याचा गोल काय आहे? तर गोल त्याचा असा आहे की कॉन्फिडेन्शियलिटी ठेवली पाहिजे आपण, म्हणजे गुप्तता ठेवली पाहिजे. आपली जी माहिती आहे ती गुप्त राहिली पाहिजे. इंटिग्रिटी म्हणजे शुद्धता, माहिती बदलली किंवा खोटी झालेली नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अवेबिलिटी. तर अवेबिलिटी म्हणजे गरज पडली की माहिती उपलब्ध झाली पाहिजे. यामध्ये आता थ्रेट का बरं वाढतोय, थ्रेट लँडस्केप का वाढतोय हे बघूया आपण. तर थ्रेट लँडस्केप म्हणजे धोका का बरं वाढतोय हे बघूया आपण. द थ्रेट लँडस्केप मीन्स द रेंज ऑफ पॉसिबल सायबर रिस्क अँड अटॅक इट इज इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ द थ्रेट लँडस्केप. म्हणजे आजच्या काळात धोका का वाढतोय असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की मिलियन्स ऑफ स्मार्टफोन्स, म्हणजे खूप स्मार्टफोन्स झालेले आहेत, आयओटी गॅजेट्स झालेले. आयओटी गॅजेट्स म्हणजे जे पण आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, जे पण डिव्हायसेस आहेत जे इंटरनेटच्या साहाय्याने जोडले गेलेले आहेत त्याला आयओटी गॅजेट्स असं म्हणतात. जसं की स्मार्ट वॉचेस आहेत, त्याच्यानंतर अलेक्सा, सिरी, याला सगळ्यांना आयओटी गॅजेट्स असं म्हणतात. तर मिलियन्स ऑफ स्मार्टफोन्स म्हणजे सगळे जे स्मार्टफोन्स आहेत, आयओटी गॅजेट्स आहेत, स्मार्ट कार्स आहेत, या सगळ्या गोष्टी इंटरनेटला कनेक्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे धोका वाढलेला आहे, कारण की इंटरनेटच्या सहाय्याने हॅकर आपल्या सिस्टीममध्ये आतपर्यंत घुसून अटॅक करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे क्लाउड आणि रिमोट वर्क. तर रिमोट वर्क म्हणजे वर्क फ्रॉम होम झालंय, त्याच्यामुळे डेटा अनेक ठिकाणी पसरतो आणि सांभाळणं अवघड होतं. नेक्स्ट आहे सायबर क्राईम ॲज अ सर्व्हिस. सायबर क्राईमच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय हॅकर सेल टूल्स अँड मालवेअर्स ऑन डार्क वेब. तर डार्क वेब ही त्यांची साईट असते हॅकर्सची. तर तिथे ते आपल्या सिस्टीममध्ये मालवेअर म्हणजे एखादं व्हायरस टाकतात आणि जो काय त्यांना डेटा मिळतो त्याच्यातून, तर तो ते डार्क वेबवर विकतात. त्याच्यासाठी त्यांना चिक्कार पैसे सुद्धा मिळतात, पण आपली इन्फॉर्मेशन त्याच्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचते. एआय अँड ऑटोमेशन. तर हॅकर्स यूज एआय टू मेक फास्टर अँड स्मार्टर अटॅक्स. तर हॅकर्स जे आहे ते या ऑटोमेशनच्या मदतीने अटॅक्स करतात फास्टर आणि स्मार्टर वेने. जिओपॉलिटिकल टेन्शन, कंट्रीज एंगेज इन सायबर वारफेअर अँड स्पाइंग. तर देश एकमेकांवर हॅकिंग करून गुप्त माहिती मिळवतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत की आपलं जे लँडस्केप आहे, थ्रेट आहे, हा का बरं वाढतोय. नेक्स्ट पॉइंट बघू आपण, मेजर टाईप ऑफ सायबर थ्रेट्स. तर सायबर थ्रेट्समध्ये काय काय नेमके पॉइंट्स आहे हे बघू आपण. मालवेअर, व्हायरस, वॉर्म्स आणि ट्रोजन्स. हे मालवेअरचे म्हणजे व्हायरसेसचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय मॅलिशियस सॉफ्टवेअर दॅट डॅमेजेस और स्टील्स डेटा. तर हा जो सगळा डेटा असतो, हे जे व्हायरस टाकतात आपल्या याच्यात, त्याच्याने ते आपली इन्फॉर्मेशन कशीही घेऊ शकतात. फिशिंग अँड सोशल इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये खोटे ईमेल, मेसेज किंवा काही पासवर्ड पाठवून ते आपली माहिती पण घेऊ शकतात, सेन्सिटिव्ह माहिती. रॅन्समवेअर म्हणजे लॉक युअर डेटा अँड डिमांड पेमेंट टू अनलॉक इट. तुमचा जो डेटा आहे हा लॉक करून पैसे मागतात. नेक्स्ट आहे DDoS म्हणजे डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस. ओव्हरलोड्स अ सिस्टीम टू मेक इट अ क्रॅश. म्हणजे सिस्टीमवर खूप रिक्वेस्ट टाकतात आणि ते रिक्वेस्ट टाकून आपली जी सिस्टीम आहे ती कशी क्रॅश झाली पाहिजे हे बघतात. नेक्स्ट आहे इन्सायडर थ्रेट्स. एम्प्लॉईज ऑर कॉन्ट्रॅक्टर्स मिसयुजिंग ॲसेस.
म्हणजे कधीतरी कोणीतरी आतमधलंच हे करत असतं, त्यांना मिळलेलं असतं, आणि जेणेकरून ते जे आतमधला व्यक्ती असतो म्हणजे कंपनीतला, तर तो सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याच्यासाठी त्याला चिक्कार पैसे सुद्धा मिळतात. ऍडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट्स APTS, लॉंग टर्म स्लेल्दी अटॅक्स ऑफन स्टेट स्पॉन्सर्ड. हे जे आहे हे गुपचूप माहिती देणे किंवा असे सगळे हल्ले असतात, ते सगळे ऍडव्हान्स झालेले आहेत आता. सप्लाय चेन अटॅक्स म्हणजे छोट्या कंपनींवर हल्ला करून मोठ्या कंपनींमध्ये घुसतात. अटॅकर्स टार्गेट थर्ड पार्टी वेंडर्स टू एंटर बिग कंपनीज. नेक्स्ट आहे IoT एक्सप्लॉइट. Weakly protected smart devices, CCTV, routers, car use as entry points. म्हणजे CCTV, राउटर सारखी कमकुवत उपकरणं वापरतात आणि सिस्टीम मध्ये घुसतात. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स ऑफ रिसेंट ट्रेंड. म्हणजे आता अशा हल्लीच्या याच्यामध्ये काय झालंय हे बघू आपण. रॅन्समवेअर अटॅक्स ऑन हॉस्पिटल, स्कूल्स अँड गव्हर्नमेंट. तर कसं कसं झालंय हे रॅन्समवेअर, म्हणजे त्यांनी पैसे मागितलेत हॉस्पिटल, स्कूल्स आणि गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये. तर गव्हर्नमेंटच्या ज्या फाईल असतात त्या जर त्यांनी दुसऱ्या देशाला विकल्या तर त्याच्यातून त्यांना चिक्कार पैसे मिळणार आहेत. शाळेच्या माहित्या किंवा हॉस्पिटलमधली इन्फॉर्मेशन जर का त्यांनी सगळी बदलली तर सिस्टीम मध्ये खूप नुकसान होऊ शकतं त्याच्याने. डेटा ब्रीचेस लिकिंग मिलियन्स ऑफ युजर्स पर्सनल इन्फो. म्हणजे मोठमोठ्या कंपनींचा जो डेटा आहे ते चोरी करू शकतात. स्टेट स्पॉन्सर्ड अटॅक, एक्झाम्पल टार्गेटिंग पॉवर ग्रिड्स इलेक्शन्स. म्हणजे देशांतराचे सायबर हल्ले सुद्धा करू शकतात. डीप फेक्स अँड AI ड्रिव्हन फिशिंग, फेक व्हॉइसेस और व्हिडिओज युज्ड फॉर स्कॅम. आता त्यांनी नवीन काढलंय की खोटे व्हिडिओ सुद्धा बनवतात, खोटा आवाज सुद्धा काढतात आणि त्याच्याने सुद्धा स्कॅम होतात. तर त्याचा इम्पॅक्ट काय होतोय सायबर थ्रेट्सवर हे बघू आपण. फायनान्शियल लॉस, कंपनीज लॉस बिलियन्स ड्यू टू रॅन्सम पेमेंट्स, डाऊन टाइम अँड रिकव्हरी कॉस्ट. कंपन्यांना अति जास्त पैसा भरावा लागतो या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यांचं नुकसान होत आहे. नेक्स्ट आहे रेप्युटेशन डॅमेज. कस्टमर लूज ट्रस्ट आफ्टर ब्रीचेस. तर कस्टमर्सचा विश्वास उडून जातो या सगळ्या गोष्टींमुळे. त्याच्यात त्यांची कंपनीची काही चूक नसते, पण मात्र हॅकर्समुळे कंपनीचं नुकसान मात्र होतं. नॅशनल सिक्युरिटी रिस्क, अटॅक ऑन डिफेन्स, एनर्जी और हेल्थ केअर. म्हणजे ऊर्जा, आरोग्य, सैन्य विभागावर सुद्धा ते हल्ले करतात. पर्सनल इम्पॅक्ट त्याच्यावर काय आहे. आयडेंटिटी थ्रेट, फ्रॉड और लॉस ऑफ प्रायव्हेट इन्फॉर्मेशन. म्हणजे ID चोरी, फेसबुकची किंवा खाजगी माहिती सुद्धा ते लीक करतात. नेक्स्ट आहे हाऊ टू रिड्यूस रिस्क. म्हणजे रिस्क आपण धोके कमी कसे केले पाहिजे. तर बेसिक हायजीन म्हणजे बेसिक गोष्टी कशा फॉलो केल्या पाहिजे आपण. तर स्ट्रॉंग युनिक पासवर्ड प्लस मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन MFA. म्हणजे मजबूत पासवर्ड आणि 2 स्टेप ऑथेंटिकेशन. आजकाल आपल्या व्हॉट्सअपला असतं बघा 2 स्टेप ऑथेंटिकेशन. म्हणजे त्याच्याने आपण पहिला जो पासवर्ड असतो तो टाकतो आणि दुसरा पण एक पासवर्ड टाकतो. त्याच्याने 2 स्टेप ऑथेंटिकेशन झाल्याने आपला जो डेटा असतो तो हॅकर्सपर्यंत पोहोचत नाही आणि सगळा जो डेटा असतो तो सिक्युअर राहतो. नेक्स्ट आहे रेग्युलर अपडेट्स अँड पॅचेस. मोबाईल किंवा लॅपटॉपला अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे. एखादं जे आपलं सॉफ्टवेअर असतं ते जुनं झालं तर त्याच्यात घुसून इन्फॉर्मेशन काढणं खूप लवकर हॅकरला पॉसिबल असतं. नेक्स्ट आहे डोंट क्लिक अननोन लिंक्स ऑर अटॅचमेंट. अनोळखी लिंक्स किंवा अटॅचमेंट उघडू नयेत. म्हणजे तुम्ही त्या ज्या गोष्टी आहेत त्या उघडू नयेत आणि त्याच्यावर क्लिक केल्याने तुमची जी इन्फॉर्मेशन असते ती विदिन सेकंदात ती त्याच्याकडे पोहोचते. ऑर्गनायझेशनल सिक्युरिटी. तर ऑर्गनायझेशन म्हणजे संस्थेसाठी नेमकं काय आहे. फायरवॉल्स, इंट्रुशन डिटेक्शन अँड एंड पॉइंट प्रोटेक्शन. म्हणजे फायरवॉल, सिक्युरिटी सिस्टीम आणि हे वापरणं गरजेचं आहे. म्हणजे एंड टू एंड प्रोटेक्शन म्हणजे जसं की व्हॉट्सअप वापरतं की आमचा जो डेटा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो डेटा आहे तो दुसऱ्यापर्यंत पोहोचत नाही आणि जो काय डेटा असतो तो एका एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये असतो. तर तो समोरचा जो हॅकर आहे तो यूज करू शकत नाही आणि कारण की त्याला तो डेटा समजत नाही.
नेक्स्ट आहे एम्प्लॉई ट्रेनिंग ऑन फिशिंग अँड स्कॅम, म्हणजे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यायची की फिशिंग किंवा स्कॅम्स तुमच्यासोबत कसं होऊ शकतं, तर ते जेणेकरून तुम्ही त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे याची त्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे. रेग्युलर बॅकअप्स टू रिकवर फ्रॉम रॅन्समवेअर, तर नियमित बॅकअप घेणं गरजेचं आहे. एखादा जर का डेटा लीक होतोय तर तो कुठून लीक होतोय हे कळलं पाहिजे, म्हणजे रेग्युलर अपडेटमध्ये ठेवलं पाहिजे आणि बॅकअप सुद्धा घेतला पाहिजे. ऍडव्हान्स्ड मेजर त्याच्यामध्ये काय आहेत बघू आपण. झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर, नेव्हर ट्रस्ट, ऑलवेज व्हेरीफाय. तर त्यांनी सांगितलंय की ट्रस्ट कोणावरच करायचा नाही जोपर्यंत समोरचा व्यक्ती खूप जवळचा नाहीये, तोपर्यंत कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि एखादी जर का साईट त्यांनी पाठवली आहे तर ती पहिले व्हेरीफाय करायची आणि त्याच्यानंतरच त्यावर क्लिक करायचं. एआय बेस्ड मॉनिटरिंग फॉर युज्युअल बिहेवियर, म्हणजे एआयचा वापर करून अनोळखी हालचाल ओळखणे, म्हणजे एआयच्या जसं आता एआय आलेला आहे तर त्याचा वापर करायचा एखाद्या ऍपचा आणि त्याच्याने अनयुज्युअल बिहेवियर म्हणजे काही अनोळखी जर का सिस्टीम मध्ये गोष्टी सापडून किंवा आढळून येत असेल तर हे बघून ते लगेच तात्काळ ते बाहेर पडलं पाहिजे. सायबर थ्रेट इंटेलिजन्स शेअरिंग, कंपन्यांमध्ये माहिती शेअर करणे ही गरजेचं आहे. नेक्स्ट आहे फ्युचर आउटलुक, तर त्याचा पुढचं भविष्य काय आहे. धोके अजून वाढतील, म्हणजे थ्रेट्स विल कीप ग्रोईंग ॲज टेक्नॉलॉजी ॲडव्हान्सेस. धोके अजून वाढतील कारण की टेक्नॉलॉजी वाढतीये. एआय क्वांटम कम्प्युटिंग मे क्रिएट न्यू अटॅक मेथड्स, म्हणजे यामुळे काय होतंय, नवीन प्रकारचे हल्ले येतील. तर क्वांटम, कारण की क्वांटम कम्प्युटिंगच असणार आहे आता, त्याच्याने अटॅक्स जास्त वाढतील. आणि सायबर सिक्युरिटी विल रिमेन अ टॉप प्रायोरिटी फॉर इंडिव्हिज्युअल, बिझनेस अँड गव्हर्नमेंट, म्हणजे व्यक्ती, कंपनी किंवा सरकार या सगळ्यांसाठी सायबर सिक्युरिटी ही टॉप प्रायोरिटी असणार आहे. कारण की सगळा जो डेटा आहे आपला तो त्यांना सायबर सिक्युरिटीला आपला डेटा जो आहे हा काळजीपूर्वक नीट ठेवायचा आहे. इन शॉर्ट त्यांचं असं म्हणणं आहे, द सायबर थ्रेट लँडस्केप is expanding rapidly due to more connectivity, smarter hackers, and global reliance on digital system. Awareness, prevention, and strong security practices are the key defenses. म्हणजे जसं जग डिजिटल होतंय तसं तसं सायबर हल्ले वाढत आहे, पण योग्य काळजी घेतली आपण तर स्वतःलाही आणि सिस्टीमलाही आपण सुरक्षित ठेवू शकतो. नेक्स्ट आहे, आता याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी टर्मिनॉलॉजीज आहे, तर टर्मिनॉलॉजीज मध्ये आपण एक एक बघूया. तर सायबर स्पेस अटॅक, म्हणजे सायबर स्पेस अटॅक म्हणजे नेमकं काय आहे. सायबर स्पेस इज द वर्ल्ड ऑफ इंटरनेट, नेटवर्क्स, कॉम्प्युटर्स अँड डिजिटल डिव्हायसेस. म्हणजे सायबर स्पेस म्हणजे जग आहे इंटरनेटचं, नेटवर्कचं, कॉम्प्युटरचं आणि डिजिटल डिव्हायसेसचं. डिजिटल डिव्हायसेस म्हणजे स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कार्स, हे सगळे डिजिटल डिव्हायसेस आहेत. Whenever you use email, social media, online banking or cloud storage, you are in a cyberspace. तर जेव्हा पण तुम्ही ईमेल, सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ऑनलाईन बँकिंगचा ऍप यूज करत असतात किंवा क्लाउड स्टोरेज यूज करू शकतात, तर तुम्ही या सायबर स्पेसच्या अंतर्णात असतात. इट्स लाईक अ डिजिटल युनिव्हर्स वेअर इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल्स अँड गेट स्टोअर, म्हणजे हे एक डिजिटल युनिव्हर्स आहे जिथे आपली इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल होत असते, म्हणजे फिरत असते आणि ती तिथे स्टोअर होत असते. व्हॉट इज सायबर स्पेस अटॅक, तर सायबर स्पेसचा अटॅक म्हणजे नेमकं काय आहे. अ सायबर स्पेस अटॅक इज वेन हॅकर्स और मॅलिशियस ऍक्टर्स ट्राय टू डिस्टर्ब, स्टील और डॅमेज डिजिटल सिस्टम, नेटवर्क्स और डेटा. तर सायबर स्पेस अटॅक म्हणजे कुठला जेव्हा एखादा हॅकर मॅलिशियस ऍक्टर्स ट्राय टू डिस्टर्ब, म्हणजे जेव्हा तो एखादी इन्फॉर्मेशन चोरी करायला किंवा त्या इन्फॉर्मेशनला लीक करायला बघत असतो तेव्हा त्याला सायबर स्पेस अटॅक असं म्हटलं जातं. इट्स बेसिकली अ क्राईम और वॉरफेअर इन अ डिजिटल वर्ल्ड. याला सायबर क्राईमच्या दुनियेमध्ये एक क्राईमच म्हटला जातो. गोल्स ऑफ सायबर स्पेस अटॅक, त्याचे गोल काय आहेत. स्टील इन्फॉर्मेशन, पासवर्ड्स, बँक डिटेल्स, गव्हर्नमेंट सिक्रेट. तर ते जे आहे ते इन्फॉर्मेशन चोरतात, जसं की पासवर्ड चोरतात, बँकच्या डिटेल चोरतात आणि गव्हर्नमेंटचे सिक्रेट सुद्धा चोरतात. डिसरप्ट सर्व्हिसेस म्हणजे शटिंग डाऊन वेबसाईट, पॉवर ग्रिड्स आणि हॉस्पिटल. तर जे डिव्हायसेस असतात ते शटडाऊन केलं की त्याच्यामध्ये लूप होल होतात, लूप होल झाले की ते अटॅक करू शकतात त्याच्यावर, सिस्टीमवर.
कॉज फायनान्शियल लॉस, तर रॅन्समवेअर आणि फ्रॉड. तर याच्याने काय होतं, फायनान्शियल लॉस होतो, रॅन्समवेअर आणि फ्रॉड जास्त वाढतात. स्प्रेड फिअर और केओस, सायबर टेररिझम, मिसइन्फॉर्मेशन. त्याच्याने गडबड वाढते, टेररिझम जास्त वाढतो, सायबर टेररिझम, आणि मिसइन्फॉर्मेशन पण आपली बाहेर जाते. गेन पॉलिटिकल मिलिटरी ॲडव्हान्टेज, सायबर वॉरफेअर बिटवीन नेशन्स. याच्याने दोघं देशांमध्ये पॉलिटिकल टेन्शन जास्त वाढतं. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ सायबर स्पेस अटॅक्स. त्याचे अटॅक्सचे टाइप्स आहेत ते बघूया आपण. फिशिंग अटॅक, फेक ईमेल्स और मेसेज ट्रिकिंग यू टू गिव्ह पर्सनल इन्फो, एक्झाम्पल युअर बँक अकाउंट इज लॉक, क्लिक दिस लिंक. तर फिशिंग अटॅक कसे होतात त्यांनी सांगितले. त्याच्यात त्यांनी एक्झाम्पल दिलंय की तुमच्या त्यांनी सांगितले तुमचं बँक अकाउंट लॉक झालंय, तुम्ही ही लिंक क्लिक करा आणि तुमचं बँक अकाउंट ओपन होईल. तर अशा कुठल्याच लिंकवर क्लिक करायचं नाही जोपर्यंत खात्री होत नाही की ती लिंक खरोखर बँकमध्ये आली आणि बँक अशी लिंक पाठवत नाही. जर का तुम्हाला कुठल्याही गोष्टीची पहिले पडताळणी करायची असेल तर तुम्ही बँकला फोन करू शकतात किंवा बँकमध्ये जाऊन विचारू शकतात. मालवेअर, व्हायरसेस, ट्रोजन्स आणि वॉर्म्स. हार्मफुल सॉफ्टवेअर दॅट स्नीक्स इन टू युअर सिस्टीम टू डॅमेज और स्टील डेटा. तर ते काही हार्मफुल सॉफ्टवेअर टाकतात जेणेकरून ते तुमच्या सिस्टीममध्ये येऊन तुमचा डेटा चोरू शकतात. तर व्हायरस, ट्रोजन्सेस आणि वॉर्म्स, तर हे सगळे व्हायरसचे प्रकार आहे जे ते आपल्या सिस्टीममध्ये अपलोड करतात. रॅन्समवेअर लॉक्स युअर फाइल्स अँड आस्क फॉर मनी टू अनलॉक देम, लाईक अ डिजिटल किडनॅपर. तर त्यांनी काय सांगितलं, रॅन्समवेअर म्हणजे तुमची एखादी पर्सनल फाईल जी खूप कामाची आहे त्याला लॉक करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे मागतात की तुम्हाला जर काही अनलॉक करायची असेल, तुम्हाला जर काही ओपन करायची असेल फाईल, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे, म्हणजे याला असं डिजिटल किडनॅपर सारखं म्हणतात. नेक्स्ट आहे डिनायल ऑफ सर्व्हिस, DOS और DDoS अटॅक्स. ओव्हरलोड्स अ वेबसाईट और सिस्टीम विथ फेक ट्रॅफिक सो इट क्रॅशेस. एखाद्या सिस्टीमला खूप साऱ्या मेल्सने किंवा खूप साऱ्या लिंक्सने ते अपलोड करतात, त्याच्याने त्या ईमेलवर किंवा त्या लिंकवर एकदम ट्रॅफिक होऊन जातं आणि ती सिस्टीम क्रॅश होते. मॅन इन द मिडल अटॅक. Hackers secretly sits between you and a website to steal data like eavesdropping. म्हणजे हॅकर जो असतो तो आपल्या सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्या वेबसाईटमध्ये आणि त्या डेटामध्ये बसतो आणि जसं की आपण वेबसाईटवर जातोय, आपला डेटा घ्यायचा आहे, तर त्या वेबसाईट मध्ये तो पोहोचेपर्यंत तो डेटा त्याच्यापर्यंत पोहोचतो, तो चोरी करून घेतो. म्हणजे याला ईव्हड्रॉपिंग असं म्हणतात. म्हणजे जसं की एखादा व्यक्ती आहे तर मधला व्यक्ती जो आहे त्याच्यापर्यंत आणि तीन जण लाईन मध्ये उभे आहेत. मधला जो आहे तो हॅकर आहे, इकडची जी आहे ती सिस्टीम आहे, इकडची जी आहे ती वेबसाईट आहे. तर आपण सिस्टीम मधून वेबसाईटला लॉग इन करण्या अगोदरच तो मधला जो हॅकर आहे तो ती इन्फॉर्मेशन पहिले चोरून घेतो. नेक्स्ट आहे SQL इंजेक्शन, एक्सप्लॉइटिंग वीकनेस. म्हणजे हॅकर्स टेक ॲडव्हान्टेज टू वीक कोडिंग इन वेबसाईट टू स्टील डेटा. तर जे कोडर्स असतात तर त्यांचा ॲडव्हान्टेज घेऊन ज्याची वीक कोडिंग असेल आणि ज्याचा जो डेटा असेल तो प्रायव्हसी केलेला नसेल किंवा जो डेटा असेल तो एकदम वीक डेटा असेल तर त्याच्याने वेबसाईट्सवर हॅकिंग होऊ शकते. नेक्स्ट आहे इनसायडर अटॅक्स. एम्प्लॉईजला ट्रस्ट करणं गरजेचं आहे किंवा मग ते काय करतात की एखादा एम्प्लॉईज येतो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन जर का तो त्यांना लीक करतोय ती इन्फॉर्मेशन दुसऱ्या कंपनीला किंवा हॅकर्सला, तर आपल्या कंपनीचं सुद्धा नुकसान आहे आणि जेणेकरून आपली इन्फॉर्मेशन बाहेर गेल्यावर आपली सिस्टीम ठप्प पडू शकते आणि आपल्या सिस्टीमवर जास्त प्रॉब्लेम येऊ शकतात. नेक्स्ट आहे सायबर वॉरफेअर, स्टेट स्पॉन्सर्ड अटॅक. कंट्रीज एनी किंग अदर नेशन्स डिफेन्स पॉवर और कम्युनिकेशन सिस्टीम डिजिटल. म्हणजे जे कंट्रीज आहेत ते कंट्रीज नेशन्स हे जे आहेत हे पॉवर म्हणजे कसं त्यांनी कम्युनिकेशन ब्लॉक केलं पाहिजे आणि आपला इथला डेटा, इंडियातला डेटा आउट ऑफ द वर्ल्ड किंवा आउट ऑफ कुठल्या दुसऱ्या कंट्रीला न जाण्यापासून कसं रोखलं गेलं पाहिजे हेही ते बघतात. नेक्स्ट पॉइंट आहे एक्झाम्पल्स ऑफ सायबर स्पेस अटॅक. तर त्यांनी काही हे एक्झाम्पल्स दिले वेगवेगळ्या प्रकारचे की काय काय झालं होतं. सायबर वेपन दॅट डॅमेजेस इरान्स न्यूक्लिअर प्रोग्राम. इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामने म्हणजे प्रोग्रामला हल्ला झाला होता.
हे स्टंक्स नेट नावाचं 2010 मध्ये, वॉनाक्राय 2017 मध्ये, सोलर विंड्स अटॅक 2020 मध्ये, हे सगळे वेगवेगळे हॅकर्सने अटॅक केलेले आहेत. तर ते हे सगळे ट्रोजन व्हायरसेस त्यांनी त्याच्या सिस्टीम मध्ये टाकून कसा डेटा काढलेला आहे हे दाखवतात. फेक डिलिव्हरी और कोविड-19 अपडेट्स ट्रिकिंग युजर्स. तर फेक डिलिव्हरी किंवा कोविड-19चे फेक्स अपडेट करत होते ते फिशिंग मध्ये, म्हणजे स्कॅम ईमेल्स मधून. तर हे पण त्यांनी सगळं केलेलं आहे. इम्पॅक्ट ऑफ सायबर स्पेस अटॅक, त्याचा इम्पॅक्ट काय होतो आहे? इकॉनॉमिक लॉस, म्हणजे मिलियन्स ऑफ लॉस्ट ग्लोबली इच इयर. तर या सायबर सिक्युरिटीच्या अटॅकने प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक देश मिलियन्स ऑफ म्हणजे मिलियन्स लॉस करतोय, म्हणजे पैसे खूप लॉस होत आहे या गोष्टीमुळे. रेप्युटेशनची डॅमेज होते, म्हणजे त्यांची इज्जत सुद्धा जाते. कंपनीज लॉस कस्टमर ट्रस्ट, एकमेकांवर ट्रस्ट सुद्धा राहत नाही. नॅशनल सिक्युरिटी रिस्क, म्हणजे याच्याने डिफेन्स सिस्टीम आणि पॉवर ग्रिड्स कॅन बी टार्गेटेड, म्हणजे डिफेन्स सिस्टीमला टार्गेट केलं आणि त्याच्यामध्ये जर का चीननी काही चेंज केलं, जसं की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी इथे हल्ला होतोय आणि असं सिस्टीम मध्ये त्यांनी टाकलं डिफेन्सवाल्यांच्या, आणि हे सगळे सैनिक तिथे गेले आणि तिथे जर काहीच नसेल आणि समोरचे तिथे आलेले असतील आणि यांना जर धडाधडा गोळ्या घातल्या, तर हेही सुद्धा ते करू शकतात. पर्सनल इम्पॅक्ट त्याचा काय आहे? आयडेंटिटी थेफ्ट, स्टोलन मनी, प्रायव्हसी इन्व्हेजन. तर आयडेंटिटी थेफ्ट ते केलं पाहिजे. स्टोलन मनी ते म्हणजे पैसे सुद्धा चोरी करतात आणि प्रायव्हसीचं इन्व्हेजन सुद्धा नाही केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतोय. नेक्स्ट आहे हाऊ टू प्रोटेक्ट अगेन्स्ट सायबर स्पेस अटॅक. सायबर स्पेस अटॅकचं प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे? इंडिव्हिज्युअल प्रोटेक्शन, म्हणजे स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड, MFA, म्हणजे स्ट्रॉंग आणि युनिक पासवर्ड लावला पाहिजे. नेहमी आपल्याला फेसबुकवर लॉग इन करताना आपण जो पासवर्ड टाकतो त्याच्या व्यतिरिक्त ते काहीतरी युनिक पासवर्ड टाकायला म्हणतात. तर तो जो पासवर्ड असतो तो स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामुळे आपला जो डेटा असतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण की असे पासवर्ड जे असतात तर ते लवकर हॅक होत नाही. जे आपले इझी पासवर्ड असतात, आपण जे नॉर्मल 1 2 3 4 असे लावतो किंवा आपले इनिशियल लावतो, नाव लावतो, तर अशा गोष्टी, अशा पासवर्ड ते लगेच हॅक करू शकतात. तर त्यांनी सांगितलंय की याच्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग आणि युनिक पासवर्ड लावा आणि मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन असलं पाहिजे, म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशन तिथे असलं पाहिजे. डोंट क्लिक ऑन सस्पिशियस लिंक ऑर अटॅचमेंट. कुठल्याही सस्पिशियस, म्हणजे कुठलीही तुम्हाला अशी लिंक वाटते की जिथे लिंकला टच नको करायला किंवा अशी अटॅचमेंट आली तर त्याला तुम्ही कृपया करून ओपन करून बघू नये. कीप सॉफ्टवेअर अपडेटेड, तुमचं जे सॉफ्टवेअर आहे हे कायम अपडेटेड असलं पाहिजे. ऑर्गनायझेशनल प्रोटेक्शन, फायरवॉल्स, एन्क्रिप्शन आणि रेग्युलर बॅकअप्स. तर फायरवॉल्स म्हणजे एक प्रोटेक्टेड लेअर असली पाहिजे. एन्क्रिप्टेड म्हणजे जो डेटा आहे आपला तो एन्क्रिप्टेड असला पाहिजे, म्हणजे समोरच्या पार्टीला तो डेटा नको समजायला. आणि रेग्युलर बॅकअप्स म्हणजे आपला जो डेटा आहे तो रेग्युलर त्याचा बॅकअप ठेवला पाहिजे. एम्प्लॉई अवेअरनेस ट्रेनिंग, त्यांनी एम्प्लॉईची अवेअरनेस ट्रेनिंग सुद्धा ठेवली पाहिजे की कुठल्या लिंकवर त्यांना क्लिक करायचं आहे आणि कुठल्या लिंकवर त्यांना क्लिक करायचं नाहीये. झिरो ट्रस्ट अप्रोच, जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या गोष्टींवर जोपर्यंत ट्रस्ट होत नाही तोपर्यंत कुठल्याच लिंकवर क्लिक करू नये किंवा कुठल्याच व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. गव्हर्नमेंट आणि नॅशनल प्रोटेक्शन कशी आहे? सायबर डिफेन्स पॉलिसीज मध्ये इंटरनॅशनल कॉपरेशन अगेन्स्ट क्राईम, इन्व्हेस्टमेंट इन सायबर सिक्युरिटी रिसर्च. तर या सगळ्या गोष्टींमध्ये पण त्यांनी सायबर डिफेन्सची पॉलिसीज ठेवली पाहिजे. इंटरनॅशनल कॉपरेशन अगेन्स्ट सायबर क्राईम म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे आउट ऑफ इंडियाचे जे सगळे आहेत तर त्यांच्यामध्ये पण त्यांनी की एक रिसर्च ठेवली पाहिजे इंटरनॅशनल, की आम्ही हा डेटा म्हणजे जर का आमचा डेटा तुमच्यापर्यंत असा पोहोचतोय तर तो काही चुकीचा यूज नाही झाला पाहिजे. तर अशा पण गोष्टींचं त्यांनी कॉपरेशन केलं पाहिजे. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट इन सायबर सिक्युरिटी रिसर्च. तर इन्व्हेस्टमेंट जर का असेल सायबर सिक्युरिटी रिसर्चमध्ये तर आपले इंडियाचे जे हॅकर्स आहेत ते अजून जास्त लर्न करू शकतात आणि आपला जो डेटा आहे इंडियातला तो इंडियामध्येच राहील आणि आपला आउट ऑफ इंडिया डेटा क्रॉस होणार नाही. इन शॉर्ट त्यांनी सांगितलंय सायबर स्पेस अटॅक इज डिजिटल अटॅक टार्गेटिंग कॉम्प्युटर्स, नेटवर्क्स और डेटा. म्हणजे सायबर स्पेसचा जो अटॅक आहे तो डिजिटल टार्गेटिंग करण्यासाठी म्हणजे कॉम्प्युटर्स, नेटवर्क्स किंवा डेटावर असतो. इट कॅन बी फॉर मनी, पॉलिटिक्स, स्पाइंग और कॉझिंग किओस. तो पैशांसाठी, पॉलिटिक्ससाठी किंवा एक
एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा आपल्या सिस्टीम मध्ये काही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी असू शकतो. With increasing dependence on digital system, these attacks are becoming more dangerous. So strong cyber security is essential. तर जसं जसं इंटरनेटचं जग वाढतंय, जसं जसं डिजिटल सिस्टीम वाढतंय, तसं तसं या गोष्टी जास्त वाढतायत. सो आपण या सगळ्या गोष्टींवर सायबर सिक्युरिटी कशी इसेन्शियल आहे हे लक्ष घेतलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे अटॅक वेक्टर. तर an attack vector is the path or method hackers use to get into a system and launch a cyber attack. तर त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, म्हणजे अटॅक वेक्टर असा असतो, एक पाथ असतो किंवा एखादी मेथड असते जी आपल्या सिस्टीम मध्ये घुसून सायबर अटॅक ते लॉन्च करतात. थिंक ऑफ इट लाईक अ डोर और एंट्री पॉइंट फॉर क्रिमिनल्स बट इन डिजिटल वर्ल्ड. म्हणजे एखादा जो कमकुवत दरवाजा असेल, जो लॉक केलेला नसेल, तर तिथून चोर कसं चोरी करून आतमध्ये येऊ शकतात, तर तसं डिजिटल वर्ल्ड मध्ये पण असाच कुठला तरी एक पाथ होल किंवा लूप होल असा आपल्या सिस्टीम मध्ये त्यांना मिळाला की तिथून ते आपल्या डिजिटल वर्ल्ड मध्ये एंट्री करू शकतात. कॉमन अटॅक वेक्टर्स काय काय आहे? फिशिंगचे ईमेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, ईमेल्सने ते तुम्हाला ट्रिक करू शकतात. काही मालवेअर तुमच्या सिस्टीम मध्ये टाकू शकतात. वीक पासवर्ड असेल तर ते त्याने पण तुम्हाला हार्म करू शकतात. अनपॅच सॉफ्टवेअर, म्हणजे सॉफ्टवेअर हे अपडेटेड असले पाहिजे कायम. इनसायडर थ्रेट्स, म्हणजे आतमधल्या लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन पहिलेच दिली पाहिजे. सोशल इंजिनिअरिंग, म्हणजे मॅनिप्युलेटिंग पीपल इन टू रिव्हिलिंग सिक्रेट्स, म्हणजे लोकांनी सिक्रेट बाहेर रिव्हील नाही करायला पाहिजे. आणि फिजिकल ऍसेस, स्टोलन डिव्हायसेस और युएसबी ड्रायव्हर्स, म्हणजे जे आपले युएसबी ड्रायव्हर्स म्हणजे आपले पेन ड्राईव्ह आहेत, काही गोष्टी आहेत अशा, ते चोरून सुद्धा ते अटॅक करू शकतात. नेक्स्ट पॉइंट आहे अटॅक सरफेस. An attack surface is a total number of possible entry points a hacker can use to attack a system. म्हणजे अटॅक सरफेस हे टोटल नंबर ऑफ पॉसिबल एंट्री पॉइंट्स, म्हणजे किती एंट्री पॉइंट्स आपल्या सिस्टीम मध्ये आतमध्ये येण्यासाठी त्यांना काम करू शकतात, ते किती एंट्री पॉइंट्स त्यांच्याकडे आहेत जेणेकरून ते आपल्या सिस्टीम मध्ये एंटर करू शकतात, याला अटॅक सरफेस असं म्हणतात. सिंपल वर्ड्स मध्ये त्यांनी म्हटलंय, इट्स द सम ऑफ ऑल वल्नरेबिलिटीज अँड वीक स्पॉट्स दॅट कॅन बी एक्सप्लॉयटेड. म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये जे पण काही वीक गोष्टी आहेत जिथून ते आतमध्ये येऊ शकतात, त्या सगळ्या ते एक्सप्लॉइट करू शकतात. टाइप्स ऑफ अटॅक सरफेसेस. डिजिटल अटॅक सरफेस म्हणजे सॉफ्टवेअर बग्स, वीक पासवर्ड, एक्सपोज्ड एपीआयज आणि क्लाउड सर्व्हिसेस. तर हे डिजिटल अटॅक सरफेस, त्याच्यामध्ये टाइप्स दिलेत त्यांनी. तर हे सॉफ्टवेअर बग्स, वीक पासवर्ड आणि एक्सपोज्ड एपीआयज आणि क्लाउड सर्व्हिसेस, या सगळ्या गोष्टींमधून ते अटॅक करू शकतात. फिजिकल अटॅक सरफेस मध्ये डिव्हाइसेस लाईक लॅपटॉप, युएसबी पोर्ट्स और सर्व्हर्स दॅट अटॅकर्स कॅन फिजिकली ऍसेस. तर जे डिव्हाइसेस आहेत जसं की लॅपटॉप, युएसबी पोर्ट्स असतात किंवा सर्व्हर्स असतात, त्यांना फिजिकली ते ऍसेस करू शकतात, म्हणजे पर्सनली ते ऍसेस करू शकतात आणि त्याने पण अटॅक होऊ शकतो. ह्युमन अटॅक सरफेस एम्प्लॉईज ट्रिक्ड बाय फिशिंग, सोशल इंजिनिअरिंग और इनसायडर मिसयूज. तर अशा वेळेस ह्युमन्स सुद्धा, म्हणजे ह्युमन्सवर पण अटॅक होऊ शकतो. तर एम्प्लॉईजला ट्रिक करून काही ईमेल किंवा मेलची लिंक पाठवून किंवा काही एखादी ट्रोजनने भरलेली, व्हायरसने भरलेली लिंक पाठवून ते त्यांना हार्म करू शकतात आणि त्यांचा डेटा ते चोरू शकतात. किंवा इनसायडरच, म्हणजे आतमधलाच एखादा त्याच्यामधला तो विश्वासघात करू शकतो. नेक्स्ट आहे थ्रेट रिस्क. A threat is anything that can cause harm to a system, network or data. अ थ्रेट म्हणजे काय आहे की जो आपल्या सिस्टीमला किंवा डेटाला किंवा नेटवर्कला हानी पोचवतो आहे, त्याला थ्रेट असं म्हणतात. एक्झाम्पल दिलंय त्यांनी, हॅकर्स, व्हायरसेस, फिशिंग ईमेल्स आणि नॅचरल डिझास्टर्स. थिंक ऑफ अ थ्रेट ॲज द डेंजर दॅट एक्झिस्ट. म्हणजे थ्रेट म्हणजे डेंजर तुम्ही असं म्हणू शकता त्याला. रिस्क काय काय आहे त्याची? A risk is the chance or probability that the threat will actually exploit a weakness and cause damage. रिस्क म्हणजे चान्स किती आहे, प्रोबॅबिलिटी किती आहे थ्रेट असण्याचा, म्हणजे रिस्क असण्याचा,
जेणेकरून तो तुमचा डेटा जो आहे तो वीक करून तुमचा डेटा डॅमेज करेल. याला रिस्क असं म्हणतात. एक्झाम्पल दिलंय त्यांनी, इफ एम्प्लॉईज यूज वीक पासवर्ड द रिस्क ऑफ बिंग हॅक्ड इज हाय. म्हणजे एखादा व्यक्ती जर का वीक पासवर्ड वापरतो आहे तर त्याचा डेटा चोरी जाणं जास्त हाय रिस्कवर आहे. थिंक ऑफ रिस्क ॲज द लाईकलीहुड ऑफ डेंजर हॅपनिंग प्लस इज इम्पॅक्ट. म्हणजे रिस्कला तुम्ही असं बघा की डेंजर तर आहेच, पण त्याचा इम्पॅक्ट पण काहीतरी चुकीचा होईल. सिम्पल एक्झाम्पल दिलंय त्यांनी, थ्रेट अ थीफ एक्झिस्ट इन युअर नेबरहुड. म्हणजे तुमच्या थ्रेटचं असं सांगितलंय त्यांनी की एखादा चोर तुमच्या आजूबाजूला राहतोय. आणि रिस्क म्हणजे इफ यू लीव्ह युअर डोअर अनलॉक्ड द चान्स दॅट द थीफ एंटर्स अँड स्टील इज युअर रिस्क. म्हणजे रिस्क त्यांनी असं सांगितलं आहे की तो व्यक्ती ठीक आहे तुमच्या बाजूला राहतोय, पण जर का तुम्ही डोअर अनलॉक ठेवलं, तुम्ही डोअर बंद नाही केलं, तर त्याचा चान्स जास्त आहे तुमच्या सिस्टीममध्ये आतमध्ये यायचा किंवा तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या गोष्टी चोरण्याचा. नेक्स्ट पॉइंट आहे vulnerability. A vulnerability is a flaw, weakness or gap in a system that can be misused. It can exist in software, bugs, unpatched updates, hardware, insecure devices, weak configuration, people, weak password, failing for phishing, careless action. म्हणजे त्यांनी सांगितलंय vulnerability म्हणजे फ्लॉ किंवा वीकनेस असतात किंवा तुमच्या सिस्टीममध्ये एखादा गॅप असतो जिथून तो आतमध्ये येऊन डेटा चोरी करू शकतो. तर ते कसं कसं असू शकतं, सॉफ्टवेअर असू शकतात, नॉन अपडेटेड काही सॉफ्टवेअर असू शकतात, हार्डवेअर असू शकतात म्हणजे इनसिक्युअर डिव्हाइसेस असू शकतात, वीक कॉन्फिगरेशन असू शकतं म्हणजे जे 2 टाइम मी ऑथेंटिकेशन तुम्हाला सांगितलं ते नसू शकतं कुठल्या कुठल्या सिस्टीममध्ये, किंवा पीपल्सने म्हणजे लोकांनी वीक पासवर्ड ठेवला, तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये रिस्क जास्ती असते. अलोन अ वल्नरेबिलिटी डज नॉट कॉज हार्म. म्हणजे एकटी वल्नरेबिलिटी काही हार्म करू शकत नाही तुमच्या सिस्टीमला. द रिस्क कम्स वेन समवन ट्रायज टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ इट. तर रिस्क केव्हा येते, जेव्हा एखादा व्यक्ती त्या गोष्टीला ट्राय करून तुमचा ऍडव्हान्टेज घेतोय. म्हणजे तुमच्या गोष्टीला कसं तुमची गोष्ट हार्म झाली पाहिजे, म्हणजे कशी तुमची गोष्ट खराब झाली पाहिजे किंवा तुमची सिस्टीम कशी डॅमेज झाली पाहिजे, या गोष्टीचं जर तो यूज करून तुम्हाला ऍडव्हान्टेज घेतोय त्या गोष्टीचं, तर ती जास्त हानिकारक गोष्ट आहे. एक्झाम्पल, अन ओल्ड विंडो इन युअर हाऊस दॅट डझंट लॉक प्रॉपरली. म्हणजे एखादी तुमच्या घरातली जी विंडो आहे जी तुमची लॉक होत नाही प्रॉपरली, तर तिथून जर का चोराला यायचं असेल तर तो ऑटोमॅटिक तिथून येऊ शकतो. पण ही पण गोष्ट आहे की त्याला त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे का नाही. जर का एखादा व्यक्ती असेल आणि त्याने ठरवलं की मला चोरी करायची आहे, तर तो त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेईल ना की यांच्या घराची ही खिडकी लागत नाही आणि तो तुमच्या सिस्टीम मध्ये येऊ शकतो. किंवा अशी वल्नरेबिलिटी की जी एकदम वीक आहे, तर तिथून तो येऊच शकतो, तो त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सप्लॉइट. An exploit is the tool, code or technique that hackers use to take advantage of a vulnerability. म्हणजे एक्सप्लॉइट हे एक टूल आहे, कोड किंवा टेक्निक आहे जे हॅकर्स यूज करतात वल्नरेबिलिटी करण्यासाठी. इट इज अ वेपन बिल्ड टू ब्रेक थ्रू द वीक स्पॉट. म्हणजे वेपन आहे हे जे ब्रेक करायला आणि त्या वीक स्पॉटमध्ये आतमध्ये घुसायला काम येतं. Exploits can be malicious code that takes advantage of a software bug, phishing email that tricks you into revealing a password, USB drive loaded with malware to use physical access. तर त्यांनी सगळे सांगितले एक्सप्लॉइट काय असू शकतात. म्हणजे मॅलिशियस कोड असू शकतात ज्याच्याने ऍडव्हान्टेज घेऊ शकतात आणि सॉफ्टवेअरमध्ये बग टाकू शकतो. फिशिंग ईमेल म्हणजे काही चुकीचे ईमेल्स, स्पॅम वाले फिशिंगचे ईमेल्स, तर ते रिव्हिलिंग पासवर्ड म्हणजे जे अशी काही ट्रिक करू शकतात जे पासवर्ड तुमचा रिव्हील करतील. किंवा युएसबी ड्राईव्ह लोडेड विथ मालवेअर टू यूज फिजिकल ऍसेस. म्हणजे एखादी युएसबी ड्राईव्ह त्यांनी मालवेअरने भरून दिलेली आहे आणि ती जर का तुम्ही तुमच्या सिस्टीमला लावली तर सगळा जो डेटा आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल. एक्झाम्पल दिले त्यांनी, अ थीफ डिस्कवर्स युअर वीक विंडो अँड युजेस अ क्रोबार एक्सप्लॉइट टू ओपन इट. तर एखादा जो चोर आहे तो ती वीक विंडो बघेल आणि तुमच्या सिस्टीममध्ये किंवा तुमच्या घरामध्ये घुसायचा प्रयत्न करेल आणि क्रोबार म्हणजे ते तोडून ते आतमध्ये घुसेल. नेक्स्ट आहे एक्सप्लॉयटेशन. Exploitation is the actual act of carrying out the attack using the exploit on the vulnerability.
It means the attacker has successfully misused the weakness and caused harm. एक्सप्लॉयटेशन म्हणजे जी ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, जी ऍक्च्युअल अटॅक त्याने केलेला आहे आणि वल्नरेबिलिटी झाली आहे तुमच्या सिस्टीमला, तर ती सक्सेसफुली त्याने मिसयूज केलेली आहे आणि विकनेस तुमच्या सिस्टीमला त्याने हार्म पोचवून झालेला आहे. दिस लीड्स टू डेटा थेफ्ट, सर्व्हिस डिस्रप्शन और कंट्रोल ओव्हर द सिस्टीम. या गोष्टीने तो तुमच्या सिस्टीमवर पूर्ण कंट्रोल घेऊ शकतो आणि तुमची जी सर्व्हिस आहे ती ठप्प करू शकतो. एक्झाम्पल दिलंय त्यांनी, द थीफ क्लाइम्स इन थ्रू द ब्रोकन विंडो अँड स्टील्स युअर टीव्ही अँड ज्वेलरी. जो चोर आहे तो तुमच्या तुटलेल्या खिडकीतून आतमध्ये येतोय आणि तुमची ज्वेलरी किंवा टीव्ही चोरून जातोय. पुटिंग इट टुगेदर म्हणजे वल्नरेबिलिटी, एक्सप्लॉइट आणि एक्सप्लॉयटेशनला एकत्र ठेवलं तर आपण ते कसं बघू शकतो. वल्नरेबिलिटी म्हणजे वीकनेस, म्हणजे अनलॉक्ड विंडो. म्हणजे वल्नरेबिलिटी त्यांनी काय सांगितली, वीकनेस आहे आणि तुमची जी डोअर आहे, तुमचं जे विंडो आहे ते तुम्ही लॉक केलेलं नाहीये. एक्सप्लॉइट म्हणजे मेथड, टूल यूज टू ब्रेकिंग म्हणजे क्रोबार. एक्सप्लॉइट म्हणजे जे चोर खिडकी तोडायला जे टूल वापरतात त्याला म्हणतात एक्सप्लॉइट. आणि एक्सप्लॉयटेशन म्हणजे द ब्रेक इन अँड थेफ्ट क्राईम ऍक्च्युअली हॅपन्स. म्हणजे एक्सप्लॉयटेशनच्या ठिकाणी क्राईम ऑलरेडी झालेला आहे किंवा ते आतमध्ये येऊन त्यांनी चोरी केलेली आहे. इन शॉर्ट त्यांनी असं सांगितलंय, वल्नरेबिलिटी इज अ वीकनेस. म्हणजे वल्नरेबिलिटी काय आहे, वीकनेस आहे. अँड एक्सप्लॉइट इज हाऊ अटॅकर्स यूज दॅट वीकनेस. एक्सप्लॉइट म्हणजे काय आहे की वल्नरेबिलिटीचा यूज करून तो चोर कसा इस्तेमाल करतोय त्या गोष्टीचा आणि एक्सप्लॉइट करतोय. आणि एक्सप्लॉयटेशन इज द रिअल वर्ल्ड अटॅक वेअर डॅमेज इज डन. म्हणजे एक्सप्लॉयटेशन म्हणजे ऑलरेडी तुमची चोरी चालू झालेली किंवा तुमची चोरी तिथे झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघणार आहोत. बाकीचा माझा नेक्स्ट व्हिडिओ माझ्या युट्यूबच्या लिंकवर अवेलेबल आहे. आजसाठी आपण इतकंच बघूया आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवर येईल. धन्यवाद.